नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शरद पवार यांनी केलेल्या एका विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून शरद पवारांना टोला लगावला. तर पावसामुळे पुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. तर राज ठाकरे यांनी घरामध्ये गेलेल्या नागरिकांशी संवाद साधला. याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे मांडले. तर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद शरद पवारांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तर शरद पवारांनी म्हटले की महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकते. तर विशेष करून मराठवाड्यात जो मराठा विरोधी ओबीसी जातीवाद वाढलाय त्याचे हे भाष्य आणि तुम्ही शरद पवारांचे ऐकून राजकारणावर जे भाष्य केले आहे आता ते विधानाकडे कसे बघता. तर शरद पवारांचे विधान मी व्यसलेले नाही, पण शरद पवारांनी या गोष्टीला हातभार लावू नये, बाकी काही नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला. मगाशी कोणाच्या तरी बोलण्यामध्ये मणिपूरचा उल्लेख झाला. तर देशाच्या पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली. तर मणिपूरचे विविध जातीचे धर्माचे भाषेचे लोक आम्हाला भेटायला दिल्लीला आले आणि चित्र सांगताय काय. तर पिढीनपिढे एकत्र असणारा हा प्रांत अस्वस्थ झाला. दोन जमातीमध्ये संघर्ष झाला. घरदार पेटवण्यात आली. शेती उद्ध्वस्त झाली. स्त्रियांवर अत्याचार झाले. तर पिढ्यानपिढ्या एकत्र असणारा सुसंवाद ठरवणारा मणिपूर आज एकमेकांशी बोलायला तयार नाही, अस्वस्थ ठिकाणी आहे. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.